जेव्हा तुम्ही पास आउट होऊन जाता, तुमच्या करिअरमध्ये पुढे जाता, तर साहजिकच काही लोक खूप वेगळ्या स्थानावर असतात, काही नॉट सो. हे नथिंग रॉंग इन दॅट. पण आता काय होतं, 60 वर्षानंतर सगळे रिटायर होतात आणि जेव्हा एकत्र गेट टुगेदर ठरायचं असतो, तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की जायचं कुठे जे सगळ्यांना परवडेल असं. बरोबर. कोणी म्हणतं मला 5 स्टारची सवय, कोणी म्हणतं मला अफोर्ड नाही करता येईल. तो प्रश्नच दादांनी काढून टाकलाय. बरोबर. राहणं फुकट, फॅसिलिटी 5 स्टार, मग हा विषयच येत नाही. त्यामुळे फक्त फूड चार्जेस प्रत्येकाला परवडतात. त्यामुळे याच्यामध्ये ते सगळे परत येतात. दादांची इन्व्हॉल्वमेंट कशी असते? दादांचं ॲज आय सेड ही संकल्पनाच त्यांची आहे मुळात. हे मार्गदर्शनच त्यांचं आहे. कुठे कमी पडेल, आणि त्यांचे सारखे पिरियॉडिक व्हिजिट्स असतात. हा उपक्रम जेव्हा आम्ही चालू केला ऑक्टोबरमध्ये, आधी दादा आणि अंजलीताई म्हणजे त्यांच्या वाईफ आणि 2-3 असे ज्येष्ठ नागरिक हे आधी 2 दिवस येऊन राहिले. त्यांनी सगळं व्यवस्थापन बघितलं. त्यांना जेव्हा वाटलं की नाही इथे हे ऍड करायला पाहिजे, हे सबट्रॅक्ट करायला पाहिजे, हे सगळं ते बघतात. मग आम्ही त्याप्रमाणे चेंजेस करतो की जेणेकरून आता ते ज्येष्ठ नागरिकांना असं नाही वाटलं पाहिजे की आपली गैरसोय झाली. आणि आता आम्ही आर्थिकचं जे तुम्ही म्हटलं तसं आम्ही CSR आम्ही सर्टिफाईड आहोत, ATG आहे, आम्ही अपील करतो, आम्ही मोठे मोठे कार्यक्रम घेतो, त्याच्यातनं पण मदत होते. समाजात असे खूप लोक आहेत की ज्यांना काहीतरी ज्येष्ठांसाठी करावंसं वाटतं, पण कुठे करावं हे त्यांना कळत नाही. तर त्यांना जर हा प्रश्न पडला तर या माध्यमातून मी अपील करेन की निसर्ग छाया डेफिनेटली एक प्लेस आहे जिथे ते मदत करू शकतात. फॉरेनचे मुलं फार सेंटिमेंटल असतात की आई वडील इथे आहेत, त्यांचं करणारं कोणी नाहीये. सो त्यांना पण आम्ही अपील करतो असं.